हरितालिकेची कहाणी। एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसली होती। तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले की नाथा, सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे पण पुष्कळ असे फळ एखादे व्रत असेल तर मला सांगा। तसेच मी कोणत्या पुण्याईने आपल्याला पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले की ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे। पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर गेलीस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त केलंस। हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करायचे असते। हे व्रत तू पूर्वी कसे केलंस ते मी तुला आता सांगतो, ते ऐक। मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलंस। 64 वर्ष तर तू फक्त झाडांची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस। थंडी, ऊन, पाऊस हे सर्व तू सहन केलंस। तुझे हे श्रम कष्ट पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली। तितक्यात तेथे नारद मुनी आले। हिमालयाने त्यांचा सत्कार केला व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावीस, तोच तिला योग्य असा पती आहे। श्री विष्णुदेवाने मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठवले म्हणून हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले। नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, परंतु तुला ही गोष्ट रुचली नाही, तू रागवलीस। हे पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले। तेव्हा तू सखीला म्हणालीस की महादेवा वाचून दुसऱ्या कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही, हा माझा निश्चय आहे। असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे ठरवले आहे, तर अशा परिस्थितीत मी काय करू? हे ऐकल्यावर सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला। नंतर तुला घेऊन ती एका घोर अरण्यात गेली। तेथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली। नदीच्या काठी एक मोठी गुहा होती। त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात। त्या दिवशी तू कडक उपवास केला होतास। पार्वतीसह माझी मातीची मूर्ती तू स्थापन केली। त्या शिवलिंगाची तू मनोभावे प्रार्थना केलीस, रात्री जागरण केलंस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। तुझ्या या व्रताच्या पुण्याईने त्यावेळी माझे येथील आसन हलले। लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे गेलो। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रकट होऊन तुला हवा असेल तो वर माग असे मी तुला सांगितले। तेव्हा तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावे, दुसरी माझी काही इच्छा नाही। मग तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केले आणि सखीसह व्रताचे पारायण केलंस। त्याचवेळी हिमालय तुझ्या शोध करीत करीत तेथे आला। त्याने तुला घरातून निघून जाण्याचे कारण विचारले। तू सुद्धा तुझे मनोगत त्याला सांगितलेस। तुझा दृढ निश्चय पाहून हिमालयाने मला आणि तुम्हा दोघींना घेऊन तो घरी गेला। नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले। अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली। या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात। या व्रताचा विधी असा: ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे, षोडोपचारे पूजा करावी, मनोभावे त्यांना प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी ऐकावी, रात्री जागरण करावे। या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांना सौभाग्य अखंड वाढते। या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्या जन्मवैध्य व विधवा होतात, दारिद्र्य येते आणि पुत्रशोक होतो। कहाणी झाल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावे। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी। भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेली ही हरितालिकेची कहाणी। ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारे देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाचे पारी, सफळ संपूर्ण। ओम नमः शिवाय।